भावांनो, उद्या तर भारत आणि न्यूझीलंडची फायनल आहे. त्यात रविवार आहे. माझी तर सुट्टी आहे. मी तर मॅच मन लावून बघणार आहे आणि मलाच तर वाटतंय की भारतच जिंकणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच भारत जिंकणार आहे, कारण आपण 250+ सध्या ठोकून आलेलो आहोत आणि भारत जिंकणार आहे. आणि अभिषेकचा राहिला आता फॉर्म की मला वाटतं ह्या मॅचला येईल. झिम्बाब्वेच्या मॅच विरुद्ध तो चालला होता, त्याच्यानंतर टीका पण झाली की त्याच्या आधी तो चालला नाही, नंतर तो चालला. मला वाटतं अभिषेक शर्मा ह्या येणाऱ्या मॅचमध्ये चालेल आणि फुल सॅमसन आणि अभिषेकची जोड एकदम फुल राडा घालेल असं वाटतंय. 250 ठोकलेत पण आपण 250 खाल्लेत पण नंतर 7 रनाने जिंकलोय ते ठीक आहे, म्हणजे हा चांगला आहे. बुमरामुळे जिंकलो आपण, पण ठीक आहे. दोन्हीमुळे जिंकलो आपण. मला तर काय वाटतं माहितीये का, स्टेडियमचं नाव बदलून आहे ना एकदा लिंबू मिरची उतरून टाकलंच पाहिजे, त्याशिवाय भारत काही जिंकणार नाही. आणि 250 रन नाही उद्याच्या मॅचला तर मला शक्य नाही. फायनलचा प्रेशर आहे त्याच्यामुळं अवघड वाटतंय मला, पण बघू आता काय होतंय. माझं काय म्हणणं आहे की ज्याची बॉलिंग चांगली होईल ती टीम मॅच जिंकेल. कारण दोन्ही मॅचमध्ये जर सेमीफायनल बघितलं तर दोन्ही टीमने बॅटिंग चांगली केली आहे. म्हणजे त्यांचाही ओपनर्स फॉर्ममध्ये, त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांची बॉलिंग चांगली होईल तेच जिंकतील. मला तर असं वाटतं की उद्या कुलदीप यादवला खेळवलं पाहिजे. की वरुण चक्रवर्तीचा आपण तर मागच्या मॅचला आपण बघितलं, बॉलिंग तर खूप त्याला मार बसलेला होता. तर मला असं वाटतं की कुलदीप यादवला उद्या खेळवलंच पाहिजे. पण तुम्हाला काय वाटतं की टॉस जिंकला तर काय घ्यायला पाहिजे, बॅटिंग बॉलिंग? टॉस जिंकलं तर पहिली बॅटिंग घेतली पाहिजे, कारण एकंदरीत नरेंद्र मोदी स्टेडियमचा जर इतिहास पाहिला तर पहिली बॅटिंग घेणं सोपं गेलेलं आहे प्रत्येक टीमला. आणि ड्यूचा फॅक्टर कुठेतरी काम करतो, त्याच्यामुळं बॅटिंग करणं ही दुसऱ्या इनिंगला सोपं जातं. त्याच्यामुळं बॅटिंग घेणं पहिलं प्रेफर चांगलं राहील. मला तर वाटतंय की दुसरीच बॅटिंग घेतली पाहिजे. टॉस जिंकून बॅटिंग घेतली पाहिजे, कारण ड्यू फॅक्टर असणार आहे. त्यामुळे बॅटिंग दुसऱ्याची टीम करणार आहे त्यांना जास्त फायदा होणार आहे. ओपनिंग जोडी काय असेल काय वाटतं? कारण की आता अभिषेक शर्मा अजून काय सतत नीट खेळत नाहीये. संजू सॅमसन चांगला खेळतोय, ईशान किशन चांगला खेळतोय. अभिषेक शर्माचा काय डाऊट वाटतं अजून खेळताना? उद्याच्या सामन्यात अभिषेक शर्मा कमबॅक करेल असं वाटतंय. शेवटची संधी असेल उद्या त्याच्या. 2024च्या वर्ल्ड कपला जसं कोहलीनं कमबॅक केला होता फायनलला, अपेक्षा आहे तशी. पण तुम्हाला काय वाटतं? अभिषेक शर्मानं उद्या काय ते दाखवून द्यावं. म्हणजे उद्या त्याने 10-12 6 अशा माराव्यात ग्राउंडच्या बाहेर, न्यूझीलंडला कळावं भारत काय आहे ते. मला तर नाही वाटत की उद्या तो कमबॅक करेल म्हणून, कारण मागच्या 4-5 मॅच बघितले तो फ्लॉपच गेलेला आहे. सो मला नाही वाटत की त्याला उद्या खेळवतील. पण उद्या खेळेल तो आणि कमबॅक फिक्स करेल असं वाटतंय. माझं काय म्हणणं आहे की मी जे अपडेट बघितले ते पिचवर बाउन्स पण मिळणार आहे आणि पेस बॉलिंगला मदत मिळणार आहे. तर त्यांचं जर मॅट हेनरी आणि फर्ग्युसन हे दोघांचं पण जे काही राहील तर त्यांना कोण खेळू शकेल, कारण त्यांचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. मला वाटतं संजू सॅमसन खेळेल, कारण त्याची आपण जे नॉस्टॅल्जिया बघितला, म्हणजे हा सीन कुठेतरी देजावू झाला नव्हता का काल. संजूने 6 मारला, तो 6 धोनीने पण मारला होता 2011च्या ह्याला वर्ल्ड कपला. सेम तसंच, म्हणजे फास्ट बॉलर जरी असला आणि बाउन्सर जरी असला तरी संजू ते टॅकल करेल असं मला वाटतंय. पण वरुण चक्रवर्तीचं काय करायचं? त्याची काही ती मिस्ट्री स्पिन काय पडेल ना बाबा. कुलदीप यादवला खेळवा. बरं. गणेश, कुलदीप यादव खेळायचं का? हा, कुलदीप यादवला खेळवला पाहिजे, कारण एवढे बॅट्समन असून काही फायदा नाही, कारण बॉलरला मार खात आहेत. गंभीरला फोन लावतो. आणि जरा सूर्यकुमार यादवकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कॅप्टन आहे म्हणून त्याला जरा स्पेशल सवलत त्याला स्पेशल सवलत देऊन चालणार नाही. एक मॅच सोडून बाकी कोणत्याच मॅचेत त्यांनी काही चांगलं केलेलं नाहीये. बरं, हे सगळं झालं, पण महत्त्वाचे कॅच. मागच्या मॅचमध्ये अक्षर पटेलने दोन्ही कॅच चांगले पकडले, पण ही जी मॅच होणार आहे फायनल, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे कॅच राहणार आहे. जर कॅच सुटले, ते म्हणतात ना कॅचेस विन मॅचेस, आणि हॅरी ब्रूक पण म्हणला मी संजूचा कॅच सुटला म्हणून आम्ही हारलोय. 91 रन जास्त गेले आमच्या टीमला. फिल्डिंग तर चांगली झालीच पाहिजे, कारण जर फिल्डिंग चांगली झाली तरच मॅचेस जिंकतात. आणि न्यूझीलंडची टीम तर फिल्डिंगसाठी ओळखली जाते, त्यामुळे आपल्याला फिल्डिंग चांगलीच करायला लागणार आहे.
नाही, पण न्यूझीलंडकडे एक से एक फलंदाज आहेत. म्हणजे ते मिशेलची तर मला भीतीच वाटते. भारताचे बॉलर दिसले की त्याच्या अंगात काहीतरी येतंय आणि तो असा उगीच बॉल लांबच्या लांब पाठवायला सुरू करतो. त्यामुळे मला अशी भीती वाटते की त्या मिशेलला आधी पकडलं पाहिजे आणि त्यासाठी चांगला बॉलर आपल्या बॉलर बुमरा आहेच, पण दुसऱ्या कुठल्या तरी बॉलरनं जबाबदारी घेऊन मिशेलला आधी आउट काढलं पाहिजे, मिशेल आणि फिलिप्स, मग भारताला जिंकायला चान्स आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या फिन ॲलनला काढा. 33 बॉल मध्ये शतक मारले, हे तर माझ्या डोक्यातच गेलं सगळं. मी तर असा विचार करतोय, जेव्हा पण भारताची बॅटिंग असते ना तेव्हा मला असं वाटतं की याला भारताची आता विकेट पडेल मग विकेट पडेल. समोरची टीम जेव्हा खेळते तेव्हा असं वाटतं अरे विकेट कधी पडते. उद्या सुरुवातीलाच बुमराला काढून सुरुवातीलाच 2-3 विकेट मस्त गेल्या पाहिजेत आणि त्यांच्या बॅटिंगला थोडं आपण मागं टाकलं पाहिजे, असं काहीतरी व्हायला पाहिजे असं वाटतं. मागच्या ज्या मॅचमध्ये सूर्याने बुमराचा जो ज्या प्रकारे वापर केलाय, 18वी ओव्हर त्याला दिली होती, ते तसंच प्रकारचं यामध्ये पण त्यांनी जर केलं तर भारताला कुठेतरी ते फायदेशीर ठरेल असं मला वाटतंय. अरे हर्षदीप पण अजून खरं नीट काय करत नाहीये. त्याला पण म्हणजे विकेट पडतायत त्याला, पण अजून स्कोर फार देतोय किंवा हा त्याला मारायला लागले की अजून तो थोडा वीक होतोय, त्याची लाईन भरकटते. DSP पाहिजे मग. बरोबर आहे. सिराज पाहिजे, उद्या सिराजला घेतलं पाहिजे का मॅचमध्ये, तुम्हाला काय वाटतं? सिराजला नाही जागा होणार, सिराजची नाही जागा होणार, कारण बुमरा आणि हार्दिक पांड्या चांगले करतायत, त्याच्यामुळे सिराजची Yes. काय जागा आणि वाटत मागच्या वेळेस जेव्हा सिराजला घेतलेलं तेव्हा बुमरा बाहेर होता, त्यामुळे मग आता सिराजला घेतील असं वाटत नाही. शिवम दुबेला बॉलिंग देणं बंद केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, शिवम दुबीची बॉलिंग बंद करा, त्या सूर्याला सांगा कुणीतरी. पण कालची मॅच जर आपण बघितली सेमीफायनलची, ते शेवटची ओव्हर त्यालाच दिलेली होती, तर त्यांनीच म्हणजे त्याला गेलं पाहिजे. ते विषय काय आहे, त्याला जरी दिले असेल तरी त्यांनी दुसरा बॉल चुकून तो डॉट पडला, पुढच्या तिन्ही बॉलला त्यांनी 6 मारला आर्चरनी. पहिल्या बॉलला तर विकेट पडली ना, महत्वाचं म्हणजे, म्हणून त्याचा दबाव थोडा खाली झाला असेल. एवढं मोठं 24-25 target रन असून असते पण त्यांनी तर जिंक- झाले असते. एवढं मोठं टार्गेट होतं तरी त्यांनी जिंकवायला आणली होती. नाहीतर काय, जाऊ दे, थाला फॉर रिझन, 7 रनांनी जिंकले आपण. पण काय दुबे खेळतो याचं क्रेडिट धोनीलाच गेलं पाहिजे. एवढे लांब 6 कोणी मारलेत का आतापर्यंत? तुम्ही म्हणता दुबे आणि कोण म्हटलं आता दोन्ही धोनीला क्रेडिट गेलं पाहिजे. संजू सॅमसनचं क्रेडिट रोहित शर्माला गेलं पाहिजे, कारण की त्याच्यामुळेच तो आता कारण की संजू सॅमसन खेळतो हे रोहित शर्मामुळे. तुम्हाला कारणही माहिती आहे त्याचं. मला वाटते संजू सॅमसन, रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जागा जरा भरून काढल्यासारखं वाटते, कारण मधल्या फळीमध्ये पाठीमागचा जर वर्ल्ड कप बघितला तर त्या दोघांची किती गरज होती, त्या दोघांचा अनुभव किती कामी आला, ते लय महत्वाचं होतं. आणि आता येणाऱ्या मॅच ज्या 2 पाठीमागच्या मॅच झाल्या त्यात त्या दोघांची कमी जाणवली नाही संजू सॅमसनमुळे, ते एक खूप महत्वाचं ठरले असं वाटतं. संजू सॅमसंग लय कंट्रोलमध्ये खेळतो. आतापर्यंत काय आयुष्य गेलं पटपट आउट होण्यात, पण आता खूप सुधारलाय आणि एकदम कंट्रोलमध्ये खेळतो शेवटपर्यंत. मला वाटतंय बॅटिंग ऑर्डरमध्ये पण थोडंफार हे, कारण आपले हे बापू ते खूप खाली बॅटिंगला येतात. जसं की आपल्या फायनलमध्ये ते 3 नंबरला आलते, सेकंड राऊंडला आलते आय गेस. तसं काही होईल असं वाटतंय मला. पण माझं असं म्हणणं आहे की दोन्ही पण टीमची ताकद ही ऑलराऊंडर्स आहेत, म्हणजे त्यांच्याकडे खूप चांगले ऑलराऊंडर्स आहेत. इवन डायरल मिचेल पण बॉलिंग करतो, ग्लेन फिलिप्स पण बॉलिंग करतो, सचिन रवींद्र पण करतो. जसं आपल्याकडेही तसंच आहे, तर त्यांचा एक इम्पॅक्ट पडेल असं मला तरी वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? एक मॅडम मी एक्स फॅक्टर म्हणू शकतो की सचिन रवींद्र या टुर्नामेंटमध्ये म्हणजे एस्पेशली प्लेऑफ्समध्ये त्यांनी खूप चांगली बॉलिंग केली आणि म्हणजे भरून विकेट काढले. त्याची आणि मिडल ऑर्डरची आपल्या बॅट्समॅनची खूप तगडी फाईट होणार आहे असं मला वाटतं, कारण की आपले फिनिशर्स पण खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे हार्दिक पांड्या कसं डील करतील त्याच्यासोबत, शिवम दुबे कसं डील करतील, अक्षर पटेल कसं डील करतील, हे बघायला मजा येईल मला असं वाटतं. मला वाटतं की ऑलराऊंडरच्या जीवावरती आपण बॅटिंगमध्ये खूप रन करत आलोय, पण ते गणित फसू पण शकतं, कारण एक प्रॉपर बॉलर खेळवला पाहिजे एक ऑलराऊंडर बसवून. आता आपल्याकडे या रिंकूला बॉलिंग देतात, मधनच त्या तिलकला बॉलिंग देतात. हे जे सुरू प्रयोग आहेत ते मध्ये सुरू होतात मध्येच बंद होतात, त्यात सातत्य नाही आहे. म्हणजे हे सलग होत गेलं असतं तर त्यांनी 1-2 ओव्हर जरी काढले असतात 2020मध्ये तर फायदा झाला असता, पण ते पण धड होत नाही. दुबे मधनच येतो. आता शेवटची 3 मॅच दुबेला वापरतात, त्याच्यात रिंकू सिंगला एका मॅचमध्ये वापरलं. सुरुवातीच्या 2 सामन्यात तिलक वर्माकडनं बॉलिंग करून घेतली, तर ही थोडासा गोंधळ आहे, याच्यावरती काम झालं पाहिजे. आणि तो त्यांचा कॅप्टन यांचा डायरल मिचेल न्यूझीलंडचा sorry, मिचेल मिचेल सँटनर, सँटनर. तो स्वतःला पार्ट टाइम क्रिकेटर म्हणतो आणि संघाला फायनल मध्ये घेऊन आलाय. वही वो एक चीज है कि इंडिया पे बहुत ज्यादा प्रेशर है, बहुत ज्यादा प्रेशर. 140 करोड़ लोगों का. मतलब अहमदाबाद का पॉपुलेशन न्यूजीलैंड के पॉपुलेशन से ज्यादा है.
कितना प्रेशर होगा इंडिया पे? न्यूजीलैंड आ रही है कि हम सेंट्रल मैच टूर्नामेंट में बर्गर खा के बीमार पड़ गया था। वो लोग कुछ प्रेशर लेके नहीं आए, वो मजे करके खेलने आए और वो खेल भी वैसे रहे। इंडिया क्या कर रही है? इव्हन सर प्रेशरचं सांगतो, हेड टू हेड मॅच इंग्लंड आपलं न्यूझीलंड सोबत आपल्या झालेल्या आहेत, तर त्या 3 आपण हरलेलो आहोत वर्ल्ड कपचा जर इतिहास बघितला तर. त्याच्यामुळं आपली जुकती बाजू आहे आणि न्यूझीलंडची बाजू थोडी सरस ठरते आपल्यापेक्षा. त्याच्यामुळं पाऊल थोडं व्यवस्थित टाकावं लागणार आहे. फायनल जरी असली तरी आपल्याला प्रत्येक गोष्टी लक्षात आणूनच खेळलं पाहिजे असं तरी मला वाटतं. आता हा म्हणला प्रेशर आहे भारतावरती म्हणून तर ती मॅच अहमदाबादला ठेवली ना. नाही, अहमदाबादचा पण इतिहास काळाच राहिलेला आहे इंडिया टीम विरुद्ध. हॉटेल पण बदललं ना वाटतं आपण. हा हॉटेल पण बदलले आणि असं पण आहे की ड्रेसिंग रूम पण बदलली असं आहे आजच्या बातम्यांमध्ये तरी, की ते एक लक फॅक्टरचा एक इश्यू आहे. तर त्याचं काय वाटतं की असं होईल का की ड्रेसिंग रूम बदलली आहे तर काहीतरी लक पण चेंज होईल? काय का असं ना, लक संजू सोबत आहे, संपला विषय. संजू पण शतक मारणार आहे उद्या, असं तर माझी फुल गॅरंटी. संजूनं चालावं, कारण संजू चालला तर फायनल आपण जिंकू. मला वाटतं की संजूची जी बॅटिंग आहे ती एक्सपेक्टेड ठरणार आहे, कारण पाठीमागं बघितलं तर कोणते बॅट्समन एवढे चालले नाहीत. संजू जेवढा चालला, त्यानं जेवढी स्ट्रेंथ दिली त्या इनिंगला, ते खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि संजूसोबत कोणीतरी पार्टनरशिप करावी किंवा त्याला सोबत साथ द्यावी असं मला तर वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजूचे जर पाठीमागचे जर 15 की 16 मॅचेस बघितलं ना, आणि संजूने 25 पेक्षा जास्त रन केले, तर 16च्या 16 मॅचेस टीम इंडिया जिंकले. मग संजूने शतक जरी नाही मारलं तरी संजूने 25 धावा कराव्या, म्हणजे कसं टीम इंडिया जिंकेल. छोटा विचार नको रे, 125 करू दे. हा 125 करू दे, काय विषय नाही. पण आपण बुमरावर खूप जास्त डिपेंड असं नाही वाटत का? बुमरावर Exact, बरोबर आहे. अगर बुमराह इंजर्ड हो जाता है तो वो 18 ओवर डालेगा कौन? और हरदीप सिंह 1 ओवर अच्छा डालता है, फिर दुसऱ्याच गान करतो तो. फिर तो लक तो इंडिया को ज्यादा चाहिए. अगर बुमराह अगर नहीं रहा तो खत्म हो सकता है. बरोबर. मी काय म्हणतो, तुम्हाला काय वाटतं सूर्यकुमार यादवनी रिटायर व्हावं का वर्ल्ड कप नंतर? बाबा पहिले वर्ल्ड कप तर जिंकून देऊ त्यांनी. सूर्यकुमार यादवचा जर तू एकंदरीत सगळा प्रवास बघितला T20 मॅचेसचा, तर त्यांनी आतापर्यंत फक्त 2 मॅचेस त्याचा इतिहास राहिला आहे की 2 मॅचेस तो हरलाय फक्त. बाकीच्या त्यांनी सगळ्या मॅचेस जिंकल्या टोटली. त्याच्यामुळं त्याच्या कॅप्टन्सीवर असं प्रश्न निर्माण करणं चुकीचं आहे. बट मेरे को लगता है कि उसका कैप्टनसी पे मतलब उसको ये भी करना चाहिए कि कैप्टनसी में इतना प्रेशर क्यों हो रहा है? क्योंकि सूर्यकुमार यादव पहले नहीं। आता था तो वो डिविलियर्स की तरह पीछे बैठ के 360 बोलते थे उसको. कॅप्टन असल्यावर थोडा प्रेशर असतोच. 90 कॅप्टन भी नहीं हो रहा है उसका. नाही कैप्टनसी का जो प्रेशर है वो सही से हैंडल नहीं कर पा रहा है, या मतलब प्रेस कॉन्फ्रेंस में अलग ही मतलब बोल रहा है, क्या चल क्या रहा है क्योंकि समझ नहीं आ रहा. वो जो प्रेस कॉन्फ्रेंस में बोल रहा है आके ग्राउंड पे नहीं दिख रहा है. नाही, कॅप्टन्सीचा थोडा प्रेशर असतोच. तो त्याला त्याच्यात चालण्या बोलण्यातनं सुद्धा आपल्याला जाणवतोय बऱ्याच वेळा क्रिकेटच्या दरम्यान. तर थोडा प्रेशर देखील असेल त्याच्यावर असं वाटतंय, आणि त्याच्यामुळं त्याचा परफॉर्मन्स बाहेर निघत नाही, किंवा त्यांनी फायनलला तरी चालावं अशी अपेक्षा आहे. आणि त्याला ट्रोल वगैरे केलं जे अभिषेक सोबत किंवा इतर सगळ्यांसोबत, तर फायनलला चालेल अशी आशा आहे जरा. मला वाटतं की हार्दिक पांड्या खूप चांगला पर्याय आहे सूर्यकुमारला. तो किती पण प्रेशर हँडल करू शकतो आणि त्यात चांगलं खेळू पण शकतो आणि कॅप्टन्सी पण करू शकतो. उगाच आपण त्याला खूप ॲटिट्यूड आहे म्हणून त्याला साईड लाईन करत असतो, पण त्याच्यामध्ये ती काबिलियत खूप चांगली आहे. मी काय म्हणतो, फायनलला सूर्याला बसून हार्दिकला कॅप्टन करायचं. थोडी नाही करणार तसं. विषय काय आहे, सूर्यकुमार यादव मधल्या काही सामन्यांमध्ये खेळला नव्हता, बरोबर. म्हणजे वर्ल्ड कपच्या आधीच्या पण सामन्यांमध्ये 0वर वगैरे विकेट पडलेली त्याची. पण विषय काय, तो कॅप्टन आहे. कॅप्टनला जर दुसऱ्या मॅचला म्हणतात नाही तू बाहेर बस, मी कॅप्टन्सी करतो. बाकीच्या खेळाडूंचं तसं आहे. आणि कोचिंग स्टाफचं काय वाटतं तुम्हाला? म्हणजे गंभीरला पण पाठवावं का घरी? गंभीरचे प्रश्न खूप गंभीर झाले. माझं एक ऑब्झर्वेशन आहे, जेव्हा पण एक ड्रिंक्स ब्रेक होतो ना, एक 15 ओव्हरच्या वेळेस, ज्यावेळेस तो काहीतरी सांगतो त्याच्या पुढच्या ओव्हरला आपली विकेट गेलेली आहे. मला एक कळतच नाही की तो सांगतो काय. या परवाच्या मॅचला वेस्ट इंडिजच्या त्यांची पण गेली बरं का विकेट, त्यानं सांगितलं. आणि असं तुम्ही गंभीरनं 11च्या वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाचं काम केलं असं तुम्ही. संदेशान रन्सनला 11 मध्ये जागा देण्यात पण गौतम गंभीरचा खूप मोठा वाटा आहे, कारण फोर्स करून त्याला जागा दिली किंवा स्पेशल त्याच्याकडे लक्ष त्याने दिलं. त्याच्यामुळं संजू सॅमसन जो चालला 2 गेले मॅच, त्याचं
थोडं काहीतरी त्याला लाभले असं म्हणता येईल, मला असं वाटतंय. कारण नाही, संजू चांगलाच बॅट्समन आहे, तर ती ठीक आहे, आउट ऑफ फॉर्म वगैरे. संधी देणं पण तितकंच महत्वाचं आहे, कारण रिंकूला बसवलं, संजूला वर आणलं, बट वो थोडं महत्वाचं ठरलं. रिंकू का मतलब कुछ फैमिली इशू हुआ था करके वो गया, उसके बाद जाके सैमसन को खिलाया ना, तो ऐसा कभी नहीं हुआ कि नसल्यामुळे त्याला त्याची जागा येणं असं वाटत होतं की कोणतरी ओपनिंगला खेळ होती. ईशान किशन पण थोडा गडबडत होता आणि अभिषेक पण थोडा गडबडत होता सुरुवातीच्या मॅचेस, त्याच्यामुळे मला वाटतं की ईशान किशन का क्या हुआ? स्टार्ट ईशान किशन इतना बढ़िया किया, फिर बीच में पूरा ग्राउंड पे ही है, उठ नहीं पा रहा है, चल क्या रहा है? स्कोर पण द्यावा लागतो, त्याच्यामुळं कधी विकेट जाती कधी नाही असं. मला काय वाटतंय, हे सगळ्या चर्चा बरोबर आहे, पण जेव्हा आपली बॉलिंग येईल त्यावेळेस समोरच्या विरोधी संघाची पार्टनरशिप नाही झाली पाहिजे, यावर लक्ष दिलं पाहिजे बॉलिंग. कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर पार्टनरशिप झाली तर मग बघितलं आपण पार्टनरशिप साऊथ आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड साऊथ आफ्रिका विरुद्धची पार्टनरशिप खूप जोरात चालली, टीम शेफर्डची आणि ह्याची फिन आयलंडची. त्याच्यामुळं सुरुवातीचं 6 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये विकेट जाणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कमीत कमी मला वाटतंय 3 विकेट तरी जाव्या, 170 पर्यंत 170 पर्यंत ऑल आउट करावी असं मत आहे. कुठेतरी इंडियाला चान्स राहील. 200 पार झालं तर थोडं अवघड जातं, सगळ्याच गोष्टी डिपेंड करतात. परत आपण त्याच मुद्द्यावर येऊया. टॉस जिंकल्यानंतर भारताने काय यावं? मला तर वाटते बॉलिंग घ्यावी. मला वाटतं भारताने टॉस जिंकल्यावर बॉलिंग घ्यावी, कारण की ड्यूचा फॅक्टर असल्यामुळे चेस करणं सोपं जाईल कंपेरेटिव्ह. बरोबर. मॅच हरायची असल्यावर कशी हारू शकतो. बट फाइनल का जो प्रेशर रहता है, सेकेंड इनिंग्स चेज को ज़्यादा प्रेशर रहता है, और फाइनल्स में तुम अच्छे ग्राउंड पे 150 140 ये सब डिफेंड करते हुए हमने बहुत देखा है. भावा रिस्क तर रिस्क आहे. मला वाटतंय की बॅटिंग घेणं जरा बरं पडेल, कारण दुसरी इनिंगमध्ये आपण चांगलं टार्गेट देऊन आपण त्यांना ऑल आउटकडे नेऊ शकतो असं वाटते. आणि आपल्याकडे ह्यावेळेस चेस मास्टर पण नाही आहे विराट कोहली. त्यामुळे पण हाच विचार 2023च्या वर्ल्ड कपला पण केला गेला होता, की पहिल्यांदा बॉलिंग घ्यायची, पहिल्यांदा बॅटिंग घ्यायची, नंतर त्यांना टार्गेट देऊन चेस करायला लावायचं. पण ऑस्ट्रेलियाने चेस केलं होतं ते. तू म्हणला मग हात हरायचं असेल तर कशी हरायचं? 23च्या सेमीफायनल मध्ये पण न्यूझीलंडला आपण पहिले बॅटिंग करून हरवलंच होतं, त्यांनी पण खूप मारले होते. आपण मी ग्राउंडचं म्हणतोय मी. त्याचा विषय वेगळा आहे. एक तर मी आधीच म्हणलं, एक तर लिंबू मिरची उतरून टाकलं पाहिजे, नाव बदललं नाही, दोन्ही केलं पाहिजे, नाव पण बदललं पाहिजे. ग्राउंड चेंज करून वानखेडेवरच घेऊया. हा ना, मग काय? त्यापेक्षा मला वाटतं पाकिस्तान फायनलला असती तर श्रीलंकेला मॅच झाली असती, भारत जिंकला असतं. नाही, हर्षित राणा नाही तर हर्षित राणा असतं तर लिंबू वगैरे करायची गरज नाही. आता काय ठीक आहे, चालतं. मी काय म्हणतो, हे जे खेळण्याची स्टाईल आहे, अटॅकिंग खेळण्याची स्टाईल, ह्याच्यात कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट हरवलंय का भारताचं? मला तरी वाटतं, कारण की जसं रोहित शर्मा पाहिजे तसा विराट कोहली पण पाहिजे टीमकडे. नाही, आपण म्हणतो बेसबॉल क्रिकेट आले T20च्या ह्याच्यात फॉर्मॅटमध्ये, तर सगळेच टीम बेसबॉल टाईपच खेळतात. इंग्लंडला बघितलं ते टेस्ट मध्ये पण baseball खेळतात. टेस्टमध्ये पण बेसबॉल खेळतायत, वन डे बेसबॉल खेळतायत. त्याच्यामुळं 250 रन होऊनही फॉर्मॅट कुठेतरी बदलत चाललंय. त्याच्यामुळं असं म्हणता नाही येणार की कुठेतरी दर्जा कमी होतोय किंवा काहीतरी चुकतंय, असं नाही म्हणता येणार. पण त्यासाठी आपण सगळे सुद्धा कारणीभूत आहे, कारण आपण कुठं टेस्ट मॅच सगळ्या बघतो तेव्हा, ते बरोबर. कारण त्यांना रेव्हेन्यू येत नाही, तेवढ्या व्ह्यूज जात नाही, त्यामुळे मग T20 वरती जास्त फोकस चालू. बरं जाऊ द्या, उद्या कोण जिंकणार फायनल सांगूनच टाका. इंडिया. इंडिया सगळे इंडिया. मॅन ऑफ द मॅच कोण असेल? कोई एक न्यूजीलैंड संजू सॅमसन, अभिषेक शर्मा. काय म्हणतो? बुम असणार आहे. मला तर वाटतंय संजू सॅमसनच व्हावा, म्हणजे तोच असेल. शिवम दुबे. बुमरा. बुमरा. हार्दिक पांड्या. अभिषेक शर्मा. अभिषेक शर्मा. संजू सॅमसन. संपला विषय. संजू सॅमसन को लॉक किया जाए. बरं, मला काय वाटतं या चर्चा सुरू राहणार. जे अभिषेक शर्मा मॅन ऑफ द मॅच होते, बुमराह होते, नाही तर दुबे होते. आपण कप उचलणं महत्त्वाचं आहे. उद्या आपण एकत्र मॅच बघूया, मस्त आनंद घेऊया, प्रत्येक 6ला शिट्ट्या मारूया, टाळ्या वाजूया. कारण काय आहे, आपल्या 6ला आपण मारलं. आपल्या भारताच्या 6ला आपण टाळ्या वाजूया, शिट्ट्या मारूया. कारण काय आहे, गुलाल